नमस्कार. संपूर्ण यूट्यूब फॅमिली, संपूर्ण ऑडियन्स आणि सर्व लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. KYC तुम्ही बरोबर केलेली आहे, तरीसुद्धा अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबरपासून हप्ते आलेले नाहीत. तर 80 ते 90 लाख अशा बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबरपासून हप्ते मिळालेले नाही. आणि या ज्या लाडक्या बहिणी आहेत, तर या लाडक्या बहिणी त्यामध्ये 80 ते 90 लाख लाडक्या बहिणींमध्ये अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत, लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची KYC ही सक्सेसफुली पूर्ण आहे. तर लाडक्या बहिणी बघा, आता या पाठीमागे काय कारणे आहेत ते तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. सोबतच अत्यंत 5 महत्त्वाचे आपण मुद्दे बघणार आहोत की अशा या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना नोव्हेंबरपासून त्यांना हप्ते का येत नाही, या पाठीमागचे कारणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय आहे, ते तुम्ही केले, ते उपाय तुम्ही केले तर तुम्हाला नोव्हेंबरपासून सर्व हप्ते तुम्हाला मिळू शकतात. लाडक्या बहिणी बघा, तुम्ही जरी ग्रामीण भागातील असाल किंवा तुम्ही गावाकडच्या असाल, तुम्ही तालुक्यातल्या असाल किंवा तुम्ही जिल्ह्यातल्या असाल, म्हणजे सिटीमधल्या असाल, तरीसुद्धा हे जे नियम आहेत हे सर्व लाडक्या बहिणींना सारखेच आहेत. तर सर्व लाडक्या बहिणींना बघा, तुम्ही म्हणतात, बऱ्याच लाडक्या बहिणींची काय कमेंट येते की माझ्या बाजूला जी लाडकी बहीण आहे तिच्याकडे तर सगळंच आहे, 2 व्हीलर पण आहे, स्वतःचं घर पण आहे, तरीसुद्धा त्या लाडक्या बहिणीला हप्ते येत आहेत. तर असे का होते आणि ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना हप्ते का नाही येत, तेच आपण आता बघत आहोत. तर या ज्या 5 गोष्टी आहेत, या 5 गोष्टी तुम्ही चेक करा. कोणी सगळ्याच ॲक्च्युअली हा जो नियम आहे ना, हा प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी लागू आहे. ज्या बहिणींना नियमित हप्ते आलेले आहेत, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा पण हप्ता आलेला आहे, त्या बहिणींनीसुद्धा हे चेक करणं आवश्यक आहे. तर काय आहे, तुम्हाला हे काय चेक करायचं आहे तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, आता म्हणजे नवीन वर्ष लागलेले आहे 2026 आणि 2026मध्ये जानेवारीमध्येच तुम्ही ॲक्च्युअली हे करायला हवं होतं. जर तुम्ही केलं असेल तर फारच उत्तम, नसेल केलं तर तुम्ही हे सगळ्या 5 गोष्टी या चेक करा. काय आहेत तर आपण पहिलं बघूया. पहिली गोष्ट काय आहे तर बँक खाते तुमचे सुरू आहे का. बऱ्याच अशा लाडक्या बहिणी असतात की त्यांना माहीत पण नसतं, कारण की ज्या गावाकडच्या बहिणी आहेत, ज्या ग्रामीण भागातील बहिणी आहेत, ज्या शाळा शिकलेल्या नाहीत, ज्या दिवसभर फक्त कष्ट करून आपलं ते उदरनिर्वाह करत असतात, तर अशा लाडक्या बहिणींनी तुम्ही सर्वात आधी हे चेक करा की तुमचं जे बँक खातं आहे, ज्या बँकेत तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात, ते तुमचे बँक खाते सुरू आहे का, हे तुम्ही चेक केलं पाहिजे. कारण की खूप वेळा कसं होतं, बँक खातं बंद पडलेलं असेल आणि सरकार तुम्हाला हप्ते पाठवत असेल, तरीसुद्धा तुम्हाला कसं कळेल की तुम्हाला हप्ते का येत नाही, तर त्याच्या पाठीमागे हे एक पहिलं कारण आहे की तुमचे कदाचित बँक खाते हे बंद झालेले असेल, तुमचे बँक खातं हे फ्रीज झालेलं असेल. म्हणजेच काय, तुमचं बँक खातं जर बंद झालेलं असेल तर तुम्ही ते बँक खातं लवकर सुरू करा. दुसरं काय तुम्हाला चेक करायचं आहे तर बँक खातं आधार कार्डला लिंक आहे का. तुमचं बँक खातं तुम्ही सर्वात आधी सुरू केलं समजा, पहिलं काय पाहिलं आपण की तुम्ही तुमचं बँक खातं सुरू आहे का बघा. तुम्ही तुमचं बँक खातं सुरू केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे बँक खातं आहे ते तुम्हाला आधार कार्डला लिंक आहे का, हे तुम्हाला चेक करायचं आहे. कारण की तुमचं बँक खातं जर आधार कार्डला किंवा आधार कार्ड बँक खात्याला जर लिंक नसेल, तर तुम्हाला सरकार तुम्हाला कदाचित हप्ते देत असेल, पण तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही किंवा येत नसेल. त्यासाठी तुम्हाला हे तुमचे बँक खाते आधार कार्डला लिंक असणं आवश्यक आहे किंवा तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला
लिंक असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला सर्व हप्ते नियमित येणार आहेत. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसरं आपण आता बघूया. तिसरी गोष्ट काय आहे की तुम्हाला ती चेक करायची आहे. चेक करणे आवश्यक आहे ते म्हणजे तुमचे बँक खाते जे आहे. आता तुम्ही पहिलं काय बघितलं, काय चेक करायचं आहे की तुमचं बँक खातं सुरू आहे का. दुसरं काय पाहिलं तुम्ही की तुमचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का. आता तिसरं आपण बघत आहोत की तुमचे बँक खाते जे आहेत ते तुम्ही तुमचे बँक खाते KYC केलेले आहे का. तुम्ही बँक खातं सुरू केलं, तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं, पण तुमचं जर बँक खातं KYC नसेल तरीसुद्धा तुम्हाला सरकार कदाचित पैसे पाठवत असेल, पण तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे येत नसेल. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींनी हे चेक करा की तुमचे बँक खाते हे KYC केलेले आहे का. तर तुम्ही म्हणाल हे सगळं कसं करायचं, तर तुम्ही मला कमेंट करा. मी तुम्हाला यावर सर्व विषयांवर तुम्हाला मी सेपरेट पुन्हा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. कारण की हे सगळं मी तुम्हाला याच व्हिडिओत जर सांगितलं तर हा व्हिडिओ अर्ध्या तासाचा होईल, 30 मिनिटाचा होईल. तर चौथं बघूया आपण. तुम्हाला काय चेक करायचं आहे. चौथं, रेशन कार्ड तुमचं KYC पूर्ण केलेले आहे का. कारण की तुम्ही म्हणाल रेशन कार्डचा काय संबंध, तर आपण जेव्हा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेला आपण रेशन कार्डसुद्धा आपण हे कागदपत्र दिलं होतं. त्यामुळे तुमचं रेशन कार्ड हे कागदपत्र KYC आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करायला पाहिजे. तुमचं जर रेशन कार्ड KYC नसेल तर कदाचित तुम्हाला सरकार हप्ते देत असेल, पण तुमच्या ते बँकेमध्ये तो हप्ता येत नसेल. म्हणून हे तुमचं रेशन कार्ड KYC पूर्ण केलेलं आहे का तुम्ही हे चेक करा. हे चारही गोष्टी तुम्ही चेक करा, तर तुम्हाला नियमित लाडकी बहीण योजनेचे हप्ते नियमित मिळत राहतील. लाडकी बहीण योजनेचे असू दे किंवा तुम्हाला दुसरी कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तरीसुद्धा तुम्हाला या 5ही गोष्टी चेक करणे आवश्यक आहे. आणि आता आपण बघूया 5वी गोष्ट तुम्हाला ही चेक करायची आहे. काय आहे, तर तुमचं DBT म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जेव्हा तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतात तेव्हा तुमचं सरकार हे तुम्हाला पैसे जे पाठवत असतं ते DBTद्वारे पाठवत असतं. सरकार कोणत्याही योजनेचे पैसे जेव्हा आपल्या जनतेला पाठवत असतं कोणत्याही योजनेमार्फत, तर तेव्हा सरकार हे DBT मार्फतच पाठवत असते. त्यासाठी तुमचे DBT म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे तुमचे ॲक्टिव्ह आहे का. तर तुमचं जर हे ॲक्टिव्ह नसेल तर कदाचित तुम्हाला हप्ते येणार नाही किंवा तुम्हाला त्याच्यामुळे सुद्धा हप्ते येत नसेल. तर हे सगळं तुम्हाला चेक करणे आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणी, तुम्ही म्हणाल हे सगळं कसं करायचं, तर तुम्हाला जर हे सगळं माहिती तुम्हाला हवी असेल की या 5ही गोष्टी कशा करायच्या, या कशा चेक करायच्या, तर तुम्ही जर मला कमेंट केली, तुम्हाला जर हवं असेल तर मी यावर पुन्हा सर्व विषयांवर 5ही विषयांवर मी तुम्हाला व्हिडिओ आणेल आणि तुम्हाला सर्व माहिती सांगेल की DBT ॲक्टिव्ह कसे करायचे, बँक खाते पुन्हा सुरू कसे करायचे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक कसे करायचे, बँक खाते KYC कसे करायचे आणि तुमचे DBT ॲक्टिव्ह कसे करायचे आणि रेशन कार्ड KYC कसे करायचे. तुम्ही कमेंट केली तर मी या विषयावर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार.